नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मागे मी एक व्लॉग अपलोड केला होता। पाण्याची थोडीशी कमतरता होती म्हणून मी ना ट्रॉल्या ज्या आहे ना बाहेरून पुसून घेतल्या होत्या, पण मग आता पाणी व्यवस्थित येतंय, छान मेहरबानी वगैरे होते। तर म्हटलं चला पाणी आहे तोपर्यंत आहे ना आपण किचनची जी आहे साफसफाई करून घ्यावं। आज आहे ना मी किचन आणि बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहे ना मी आज क्लीन करायला काढलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिले ना मी किचन पासून सुरुवात केली। तर इथे ना मी किचन ट्रॉली मधला जो काही सामान होता पहिले वरती काढून ठेवला। आता या किचन ट्रॉल्यांमध्ये जो काही आमचा सामान असतो डेलीला यूज होत असतो, जसं की ताटं, वाट्या किंवा ग्लास वगैरे अशा सगळ्या गोष्टी ह्या आमच्या डेली यूज साठीच्या असतात। त्याच्यामुळे त्या रोजच्या रोज बाहेर निघतात आणि वॉश सुद्धा होतात, त्याच्यामुळे त्यांना वॉश करायची मला काही जास्त गरज पडत नाही, कारण डेलीला वापरतोय म्हटल्यावर त्या डेलीला आपण वॉश पण करत असतो। तर त्यातला सामान तर काही वॉश करणार नाहीये। तर आज मी ना खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या काढून घेणार आहे आणि तिथली जो काही जागा म्हणजे ती काही जागा आहे जिला की रोज रोज धुता येत नाही, क्लीन करता येत नाही, तर ती मी आज करून घेणार आहे। बाकीच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या मी नंतर क्लीन करणारच आहे, पण आज मला आहे ना या ट्रॉल्यांचा खालचा जो काही सरफेस आहे ना तो क्लीन करून घ्यायचा होता सगळ्यात पहिले, तर कारण ते थोडंसं टफ वाटतं मला। त्याच्यामुळे मी आज काय केलं ना, खालच्या ज्या ट्रॉल्या होत्या ना पहिले त्यांचा सामान रिकामा केला आणि त्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या आता मी पहिले बाहेर काढून घेते। खालच्याच ट्रॉल्या मी काढून घेते फक्त। तर ज्या काही किचन ट्रॉल्या होत्या ना ते मी आता काढून घेतल्यात आणि वरती सगळा जो सामान आहे मी ठेवून दिलेला। सगळ्यात पहिले ना मी हॉल मधली खिडकी जी आहे ना ती क्लीन करायला घेतली, कारण म्हणजे मी खूप दिवस झाले तिला क्लीन केलीच नव्हती, तर म्हटलं चला आज करून घ्यावं। तर आजूच्या आजींकडनं ना मी हा वायपर आणलेलं, माझ्याजवळ नव्हतं कारण पाणी वगैरे निघत नाही त्याच्या, म्हणजे इतर जर झाडू वगैरे असतो त्याच्याने निघत नाही, पण याच्याने जे आहे ना वायपरने पटापट निघतं आणि बऱ्यापैकी मोठं वायपर आहे, तर लगेच जे आहे ना पाणी बाहेर निघतं। जी काही घाण वगैरे म्हणजे आपण क्लीन करतो ना ती लगेचच बाहेर निघते, अशी थांबून वगैरे राहत नाही। त्याच्यामुळे या वायपरने मला खूप जास्त हेल्प झालेली आहे आजच्या दिवसाला। चला आता हॉलचं सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ना किचन क्लीन करायला घेतला। तर इथे ना बघा मी मागे एक ब्लॉग अपलोड केला होता, बरेच दिवस झाले त्याला। तर किचनचीच क्लिनिंग म्हणजे जे काही ट्रॉल्यांची आहेत तिथेच क्लीन केली होती। आता ताई मला म्हटल्या होत्या क्लिनिंग करताना थोडं सांभाळून, कारण जे काही ट्रॉल्यांचे चॅनल्स असतात ना त्यांना जर पाणी लागलं तर जंग लागतो, त्याच्यामुळे तिथे थोडं सांभाळून, म्हणून मी तिथे ना खूप असं अलगद ह्याच्याने म्हणजे जे आहे ना क्लिनिंग केली आणि त्याच्यानंतर ना अलगद हाताने तिथलं जे काही पाणी होतं ते मी आता काढून घेते। आणि आपण जर आहे ना अशी घरातली कामं आवरायला काढली ना तर ती चॅलेंजिंग असतातच, सोबतच जर मुलं असली तर आणखी जास्त चॅलेंजिंग असतात। आता त्याच्यात पण आहे ना मला आरूला सांभाळून हे सगळं करायचं होतं, त्याच्याकडे लक्ष होतच माझं सतत, पण बघा काय ऍक्सिडेंट झालेला। आता मी ना किचन मध्ये थोडं ते क्लिनिंग करत होते आणि तोपर्यंत आरूने जे काही वायपर होतं त्याच्याने पूर्ण पाणी जे आहे ना बेडरूम मध्ये नेलेलं, आणि बेडरूम मध्ये नेल्यानंतर खाली ना आमची एक मच्छरदाणी ठेवलेली होती, तिच्या पूर्णपणे ओली झालेली आहे, म्हणजे अशी वाढवा कामं सुद्धा होतात। तर आता हे असं आता चटेला मी मच्छरदाणीला मी आता जरा वेळ साईडला ठेवते आणि माझी जी राहिलेली कामं आहेत ती पटापट आवरून घेते। आता तिला सुद्धा मला वॉश करून घ्यावं लागेल। त्याच्यानंतर येते ती म्हणजे आमच्या बेडरूम मधली खिडकी। आता हिला सुद्धा खूप दिवस झाले क्लीन करायला काढायचं होतं, फायनली आज मुहूर्त मला भेटलेला आहे आणि हिला सुद्धा मी आज क्लीन करायला घेतली आहे। काय होतं ना, खूप आता घराचं जसं मी तुम्हाला व्हिडिओज मध्ये सांगतच असते की आजूबाजूला घरांची कामं सुरू झाले, त्याच्यामुळे एवढी धूर वगैरे येते आणि प्लस म्हणजे रोडावरचं घर आहे त्याच्यामुळे खूप जास्त खिडकी दरवाजे किती लावलेले असले तरी सुद्धा धूर येतेच। त्याच्यामुळे असं आज मी ना सगळं क्लीन करायला घेतलंय, रोज पुसलं तरी पण ते होतच, त्याच्यामुळे म्हटलं चला आज छान आहे ना आपण तिला क्लीन करून घ्यावं। घासणीने वगैरे जे काही तेलकट वगैरे थोडेफार डाग लागलेले होते ते सुद्धा मग आज मस्त म्हटलं चला क्लीन करून घ्यावं। पूर्ण माझं काम करेपर्यंत आहे ना आरूची याच्यामध्ये खूप म्हणजे लुडबुड होती। चला आता मस्त अशी खिडकी सुद्धा क्लीन झालेली आहे। चला सगळी क्लिनिंग वगैरे झाली, त्याच्यानंतर आरूला ना जरा वेळ झोपू घातलं होतं, मी सुद्धा आराम केला आणि तोपर्यंत जे काही मी किचन ट्रॉल्यांची म्हणजे खालचं सरफेस वगैरे क्लीन केला होता ना तिथे बऱ्यापैकी पाणी होतं, त्याच्यामुळे ते सुद्धा मी सुकू दिलं, छान पुसून वगैरे घेतलं होतं अगोदर, पण म्हटलं जरा वेळ वाळू द्यावं आणि तोपर्यंत आमचा पण आराम झाला। तोपर्यंत आहे ना सगळं वाळलेलं वगैरे आहे आणि आता मस्त असे आहे ना मी ट्रॉल्या लावायला घेते आणि ट्रॉल्यांमधला जो काही सामान होता तो सुद्धा इथे व्यवस्थित लावून घेते।
आज आहे डे 2 आणि सुरुवात झाली आपल्या पांढरीपासून. आता बरेच दिवस झाले मी तुम्हाला म्हणते पांढरीचे पिल्ले आहेत. आता आम्ही सुद्धा पाहिले नव्हते, आज पहिल्यांदा पाहिले, तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते. तर पांढरीला आहे ना क्यूटची अशी 2 पिल्ले आहेत. एक व्हाईट कलरचा आहे आणि दुसरा आहे हे ब्राउनी टाईप मध्ये. खूप क्यूट अशी पिल्ले आहेत आणि किती म्हणजे गवुले पिल्ले तुम्ही बघू शकता. खूप छान पिल्ले आहेत. तर त्यांना ना मी दूध ठेवलं होतं, पण मग त्यांच्या आईने जे आहे ते पिऊन घेतलं, कारण तिलाही अगोदर दिलं होतं, पण मग तिनेच पिऊन घेतलं आणि थोडं थोडं ते आता पित होती वरचे दूध वगैरे सुद्धा. त्याच्यानंतर दुपारी ना सगळं घरातलं वगैरे आवरून घेतलं आणि मग आहे ना जे काही किचनच्या टाईल वगैरे आहेत ना, किचनची खिडकी राहिली होती, आता सगळं क्लीन झालेलं आहे. किचनची खिडकी आणि किचनच्या जे काही टाईल्स आहेत त्या क्लीन करायच्या होत्या मला आज, कारण त्या सुद्धा आहे ना आपण किती आता खिडकी असली तरी पण फोडणीचं इकडे तिकडे म्हणजे तेलकट असं होतंच, त्याच्यामुळे म्हटलं आज चला ते सुद्धा क्लीन करून घ्यावं. तर सगळ्यात पहिले ना मी किचनवरचा जो काही माझा सामान ठेवलेला होता तो खाली ठेवून देते. आता इथे ना प्रत्येक गोष्टीत म्हणजे आरूला आहे ना हेल्प करायची असते. मला म्हणतो मम्मा मी हे करतो, मम्मा मी ते करतो. आता किती नाही म्हटलं तरी पण तो हे करतोच. तरी पण आता सगळा जो किचन ओटा आहे ना रिकामा करून घेतलाय आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम मी करायला घेतलं ते म्हणजे जे काही लाईटचे होल्डर आहेत त्यांना आहे ना लाईट वगैरे काढून घेतले आणि मस्त आहे ना तिथे मी आता चिकट टेप लावून देते, जेणेकरून मला वॉश वगैरे करताना जे काही टाईल्स आहे तिथे काही प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यामुळे मी ते लावून देते. पाणी वगैरे जाण्याचा काही इश्यूच नको. जे काही समोरचं होल्डर दिलेला आहे मिक्सर वगैरे लावण्यासाठी, सहसा मी तिथे मोबाईलच माझा चार्जिंग करत असते, सो त्याला पण मी आता आहे ना व्यवस्थित चिकट टेप लावून देते आणि मस्तपैकी वॉश मी आता करायला रेडी आहे. तुम्ही याच्यावरची नक्षी काम बघू शकताय, आरूची छान अशी पेनाने नक्षी काम केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा. आता सगळं कव्हर वगैरे करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी ना मस्त अशी ना जे टाईल आहे ना त्याला मी ना जो काही मी किचन क्लिनिंग स्प्रे बनवलेला आहे तो मी सगळीकडे मारून घेते. हा स्प्रे मी तुमच्याशी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, सो मी आता डायरेक्टली तुम्हाला दाखवते की मी तो स्प्रे मारते. सो स्प्रे जो आहे तो मी आता करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त असं इथे मी निरम्याचं पाणी डिटर्जंटचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्याने छान जे आहे ना टाईल घासून घेते. आता जो काही स्प्रे होता ना त्याच्यामध्ये मी बरेचसे असे लिक्विड टाकलेले आहेत, ज्याच्याने छान जे आहे ना फरशी लवकर क्लीन होते. जे काही डाग असतात तेलकट तुपकट पटक्यात निघतात, त्याच्यामुळे हा स्प्रे मी पहिले सगळीकडे मारून घेतला आणि आता छान असं सगळीकडे घासून घेतलेला आहे. नंतर आहे ना खिडकीवर सुद्धा सगळीकडे मारून घेतलं. खिडकी सुद्धा मी छान अशी क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना जी काही देव्हाऱ्याच्या साईडची जागा होती ती सुद्धा मी आज छान अशी क्लीन करायला घेतली आणि आरू बघू शकता किती छान अशी मला मदत करतोय. वाढवा तर खूप जास्त करतो मदत, खूप जास्त असं. चला छान असं माझं किचन सुद्धा मस्त असं चमचम करते. सगळी क्लिनिंग फायनली माझी डन झालेली आहे. लास्टमध्ये ना मस्त अशी गार पाण्याने आंघोळ केली, कारण सध्या उकाळा भरपूर आहे, त्याच्यामुळे मस्त असं गार पाण्यात आंघोळ केली.